कोपरगाव शहरातील गोदावरी नदी पात्रात मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। लहान्या पुलाजवळ नदी पात्रात पाण्यावर तरंगताना मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह हा पाण्याबाहेर काढण्यात आला। सदर मृतदेह हा हनुमान नगर कोपरगाव येथील रहिवासी प्रवीण बाबूराव लोंढे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष यांचा असल्याची प्राथमिक माहिती उपस्थित नागरिकांकडून मिळाली आहे। मयत प्रवीण लोंढे हे बाबा पेंट्स येथे कामाला असून व्यवसायाने वायरमन असल्याची माहिती आहे। मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, सोमनाथ आहेर, किरण सिनगर, सुषमा खिलारी, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य, पोलीस कर्मचारी, नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे मदत केली आहे। दरम्यान लहान पुलावर मृतदेह पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास हा कोपरगाव शहर पोलीस करत आहेत। विशेष बाब म्हणजे या घटनेदरम्यान नगरपालिकेकडे पुरेशी आपत्ती व्यवस्थापन साधनसामग्री नसल्याचे स्पष्ट झाले आहे। अखेरीस नगरसेवक कालूआप्पा आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःकडील साधनांचा वापर करून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली आहे। या घटनेने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।